तर बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये नीलम गोरेंनी पोलीस स्टेशनमध्ये जात अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। विद्यार्थ्यांसाठी शाळेकडून जी वाहनं वापरली जातात त्यांच्या चालकांची दरमहिना तपासणी करावी, तसंच स्कूल व्हॅनमध्ये पॅनिक बटन असावा असं मत गोरेंनी व्यक्त केलेलं आहे। एकूणच धोरणात्मकच निर्णय घेतला गेला पाहिजे की या प्ले स्कूल्समध्ये सुद्धा जाण्याची व्यवस्था, तिथे असणाऱ्या शिक्षक शिक्षिकांना गुड टच बॅड टचची माहिती आणि तिथे आमची चिमुकली बाळं कशी सुरक्षित राहतील हे सुद्धा बघण्यासाठी जसा बाकीच्या शाळांमध्ये मोठा कार्यक्रम सावित्री समितीसारखा घेतलेला आहे तो घेणं आवश्यक आहे। यामध्ये शाळेच्याकडून हलगर्जीपणा जरूर झालेला आहे की त्यांनी बाहेर ते आउटसोर्स केलेली आहे गाडी, त्यांची स्वतःचीच असती परिचर आणि स्वतःचा स्टाफ असता तर त्यांना अधिक त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं शक्य झालं असतं। मी या संदर्भामध्ये प्रताप सरनाईकांशी बोलून पॅनिक बटन लावण्याच्या संदर्भात ऑलरेडी बैठक डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनात घेतलेली आहे, त्याच्यात माझे अनेक निर्देश मी दिलेले आहेत। तर मुंबईतील खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेवरती हायकोर्टानं प्रशासनाला खडे बोल सुनावलेले आहेत। मुंबईची अवस्था दिल्लीसारखी होऊ द्यायची नसेल तर आतापासूनच कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं। तर हायकोर्टाने नक्की काय म्हटलेलं आहे ते पाहूयात। मुंबईची स्थिती दिल्लीसारखी होऊ द्यायची नसेल तर आतापासूनच कठोर उपाययोजनांची गरज असल्याचं यावेळेला मुंबई हायकोर्टानं म्हटलंय। आता प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या बांधकामांवर 5 लाखांऐवजी 5 कोटींचा दंड आकारण्याची गरज असल्याचं देखील यावेळेला हायकोर्टानं म्हटलंय। नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा पगार कधीही रोखू शकतो, हायकोर्टानं ही तंबी दिलेली आहे। गरज पडल्यास AQI बाबत हयगय करणाऱ्या BMC आयुक्तांबाबतही असेच आदेश द्यावे लागतील असं देखील कोर्टानं सुनावलेलं आहे। तर नांदेडमध्ये सध्या गुरु तेग बहादूर यांच्या शहीदी समागम दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। हिंदी दी चादर या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। या कार्यक्रमाच्या तयारीची अशोक चव्हाण यांनी पाहणी केली आहे। 24 आणि 25 जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमाला अमित शहा यांच्यासह इतर राज्यातील मुख्यमंत्री आणि साधू संत हजेरी लावणार असल्याची माहिती मिळते। उद्या होणाऱ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्मानित देवेंद्रजी फडणवीस आहेत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथजी सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। अन्य नेत्यांचे कार्यक्रम आणि धार्मिक गुरु जे शीख समाजाचे आहेत ते सुद्धा, आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह हे सुद्धा 25 तारखेला नांदेडला येणार आहेत। त्यामुळे अनेक मान्यवरांच्या आणि धार्मिक गुरूंच्या उपस्थितीमध्ये मिळणार हा सोहळा अविस्मरणीय राहणार आहे। नांदेडसाठी मोठी पर्वणी आहे की जगातील आणि महाराष्ट्रातील आणि राज्यातील देशातील अन्य राज्यातली सर्वच मंडळी या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी